देशामधल्या काही राज्यांमध्ये मान्सूननं दमदार हजेरी लावली असली तरी वायव्येकडील आणि पूर्वेकडच्या भागामध्ये अद्यापही उष्णतेची परिस्थिती कायम आहे। दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, बिहार, ओदिशा आणि झारखंड या राज्यांमध्ये उष्णतेची स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। राज्यात मात्र सर्व दूर मान्सूनचं आगमन झालंय। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरींनी आता नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिलाय। ठाणे जिल्ह्यामध्ये दुपारी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं होतं। काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली। धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये सरासरी 123 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातल्या तेरणासह अनेक नद्या वाहत्या झाल्या आहेत। मृग नक्षत्राच्या पहिल्याच काही दिवसामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकरी आता खरीपीच्या पेरणीच्या तयारीला लागले आहेत। सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला। अग्रणी नदी पात्रातलं पाणी पुलावरून वाहू लागलं। या भागातल्या द्राक्ष बागा पावसाच्या पाण्यानं भरल्या। तालुक्यामध्ये 2 दिवसांमध्ये 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अकोला जिल्ह्यातही पावसाची रिमझिम सुरूच आहे। मृग नक्षत्राच्या आगमनालाच बीड जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झाला। माजलगाव तालुक्यातल्या दिद्रुड इथल्या लेंडी नदीला पूर आला। तालुक्यामध्ये सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे। येत्या 48 तासांमध्ये दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे।